वेलकम मित्रांनो. आज आपण गणितातला तिसरा टॉपिकमध्ये थोडंसं डोकावतो आहे. अंकगणितीय श्रेणी सराव संच 3.1 आपण आज बघतो आहे. त्यातला पहिला जो प्रश्न आहे तो बघा की पुढीलपैकी कोणत्या क्रमिका अंकगणितीय श्रेणी आहेत. अंकगणितीय श्रेणी आहेत. तुमच्या उत्तराचे समर्थन करा. ठीक आहे. आता पहिल्यांदा आपण काय करायचं की ज्या आपल्याला क्रमिका दिलेल्या आहेत. आता पहिली क्रमिका अशी दिलेली आहे की 2, 4, 6 आणि 8. तर ही अंकगणितीय श्रेणी आहे का, तर आपल्याला ते ठरवायचं. मग ह्यातलं पहिलं जे पद आहे, पहिले पद काय रे, 2 आहे. ठीक आहे. मग पुढील पदे अनुक्रमे पहिले पद त्याला आपण T1 म्हणूया. T1 आहे 2, T2 आहे 4, T3 आहे 6. ठीक आहे. T4 किती आहे आपला, 8. आता पुढची पदं म्हणजे बघायचं आपल्याला ह्यामध्ये प्रत्येकामध्ये डिफरन्स किती आहे. मग T2 वजा T1 म्हणजे T2मधून आपण जेव्हा T1 वजा करू तेव्हा त्यामधला काय करणार आहे, आपल्याला फरक कळणार आहे. मग T2 काय आपला 2 वजा T1 आहे, T2 आहे 4 आणि T1 आहे 2. ह्या दोघांमधला फरक किती येतो आहे, 2 येतो आहे. मग इथं आता T3 वजा T2. मग आता T3 किती आहे 6 आणि T2 किती आहे 4. 6मधून 4 गेले 2. परत इथं T4 वजा T3 बरोबर 8 वजा 6. इथं पण 2च येते. म्हणजे यावरून आपल्या लक्षात येते की लगतच्या 2 पदांमधील फरक म्हणजे ही जी लगतची जी पदं आहेत 2 त्यामधला फरक डिफरन्स किती येतो आहे, 2 येतो आहे. म्हणजेच दिलेली क्रमिका काय आहे, अंकगणितीय श्रेणी आहे. म्हणजे बघा 2 म्हणजे जी तुम्हाला क्रमिका दिली आहे त्याच्यामधले जी 2 पदं आहेत त्यातल्या प्रत्येक पदातला काय झाला पाहिजे, जो डिफरन्स आहे, ठीक आहे, अंतर आहे, ते काय आलं पाहिजे, फरक काय जो आहे तो समान आला पाहिजे. तर ती अंकगणितीय श्रेणी असते अथवा ती नसते. आता पुढचं एक एक्झाम्पल आहे 2, 5/2, 3, 7/2. आता इथं बघा T1 काय आहे आपला 2. T1 म्हणजेच पहिलं पद. त्याच्यानंतर T2 काय आहे 5/2. T3 आहे 3 आणि T4 आहे 7/2. आता आपण मग अशी केल्याप्रमाणेच T2मधून T1 वजा करूया. मग T2 काय आहे 5/2 वजा 2. मग काय येईल, 2 4, 5 4 9/2. बेरीज नाही तर वजा बाकी आहे. 2 4 म्हणजे इथं 5 वजा 4 येईल आणि (2) तसेच येतील. मग 5मधून 4 गेले, 1 राहिले, 1/2 आलं. आता परत इथं T3 वजा T2 करायचं. आता T3 काय आहे आपला 3 आहे वजा T2 आहे 5/2. इथं सुद्धा मग अशी केलं तसं 3 2 6 वजा 5/2. 6मधून 5 गेले, राहिले 1/2. इथं सुद्धा डिफरन्स किती आला, 1/2 आला. आता T4 मायनस T3. आता T4 किती आपला 7/2 वजा T3 किती आहे 3 आहे. मग 3 2 6 म्हणजे 7 वजा 6/2. 7तनं 6 गेले, 1 राहिला आणि इथं खाली 2. सगळ्यांमधला फरक हा कसा आला, डिफरन्स सेम आला, 1/2. म्हणजेच ही अंकगणितीय श्रेणी आहे.
त्यानंतर तिसरं एक्झाम्पल आहे -10 -6 -2 2 हे एक्झाम्पल आहे. आता इथं आपला T1 काढूयात आपण. T1 किती आहे? -10. T2 आहे -6. T3 आहे -2 आणि T4 आहे 2. आता मगाशी केलं तसंच सेम आपण फरक काढणार आहोत. T2 वजा T1 बरोबर -6 वजा 10. आता इथं -6 वजा गुणिले वजा अधिक 10. आता हे अपोजिट चिन्ह ह्यांची होईल वजाबाकी, मोठ्या संख्येचं चिन्ह लागेल. 10तनं 6 गेले, राहिले 4. परत इथं T3 वजा T2. T3 आहे -2 वजा 6. इथं सुद्धा वजा गुणिले वजा अधिक 6 बरोबर 6तनं 2 गेले, 4 राहिले. T4 वजा T3. T4 किती आहे आपला? 2 वजा T3 आहे -2 बरोबर 2 अधिक 2 बरोबर 4. इथं सुद्धा सगळ्यांमधला फरक काय आला? कॉमन 4 4 4 असा आलेला आहे. त्यामुळं ही सुद्धा अंकगणिती श्रेणी आहे. त्याच्यानंतर चौथं जे एक्झाम्पल आहे ते आहे 0.3 0.33 0.333. आता इथं ह्यातलं पहिलं पद T1 आहे 0.3, T2 आहे 0.33, T3 आहे 0.333. मग आता आपल्याला काय करायचं आहे? T2 मधून T1 वजा करायचं आहे. T2 आहे 0.33 वजा T1 आहे 0.3 म्हणजे काय येईल? म्हणजे येईल 0.03. त्याच्यानंतर T3 वजा T2. मग T3 काय आहे? 0.333 वजा T2 आहे 0.33. आता यांची वजाबाकी काय येईल? 0.003. आता हा जो फरक आहे तो समान नाही आहे. त्यामुळं ही दिलेली जी अंकगणिती श्रेणी आहे ती क्रमिक आहे ती अंकगणिती श्रेणी नाही. त्याच्यानंतर पुढचं एक्झाम्पल आहे 0 वजा 4 वजा 8 वजा 12. आता इथं आपला T1 आहे 0, T2 आहे वजा 4, T3 आहे वजा 8, T4 आहे वजा 12. आता इथं सुद्धा आपण सगळ्यात T2 मधनं T1 वजा करूया. T2 आहे आपला वजा 4 वजा 0 वजा 4 आहे असे येतील. T3 वजा T2. T3 आहे वजा 8 वजा 4 वजा 8 अधिक वजा गुणिले वजा अधिक 4. मग इथं येईल वजा 4. कारण इथं 8ला काय आहे? 8 ही मोठी संख्या आहे त्याला वजा चिन्ह आहे. ही दोन अपोजिट चिन्ह आहेत त्याच्यामुळे ह्यांची काय होईल? वजाबाकी होईल आणि मोठ्या संख्येचं चिन्ह उत्तराला लागेल म्हणून मोठ्या संख्येचं चिन्ह उत्तराला दिलं. आता T4 वजा T3. T4 किती आहे आपला? वजा 12 वजा T3 आहे वजा 8 बरोबर वजा 12 अधिक 8. 12मधून 8 गेले, वजा 4 राहते. आता इथं सुद्धा सगळीकडं फरक कसा आहे? सेम वजा 4
-4 आणि -4 आहे. त्यामुळं दिलेली क्रमिका काय आहे? अंकगणिती श्रेणी आहे. यानंतरचं एक्झाम्पल आहे -1/5 व 1/5 आणि -1/5. आता ह्यातल्या ह्या सगळ्याच ह्याला काय आहे? -1/5 -1/5 आणि -1/5. आता इथं T1 काय येईल? -1/5च येईल. T2 पण काय येईल? -1/5 येईल. T3 येईल -1/5. आता आपल्याला T2 मधून T1 वजा करू. T2 आहे -1/5 वजा -1/5. -1/5 वजा गुणिले वजा अधिक 1/5. अपोजिट चिन्ह आहेत म्हणजे उत्तर काय येईल? 0 येईल. त्याच्यानंतर T3 वजा T2 -1/5 वजा -1/5. इथं सुद्धा -1/5 अधिक वजा गुणिले वजा अधिक 1/5. अपोजिट चिन्ह इथं सुद्धा उत्तर येईल 0. म्हणजे ह्यातला सुद्धा फरक कसा आलेला आहे? 0 0 आलेला आहे. त्यामुळे ही सुद्धा अंकगणिती श्रेणी आहे. त्याच्यानंतर पुढचं आहे एक्झाम्पल 3 अधिक वर्गमुळात 2 3 अधिक 2 वर्गमुळात 2 3 अधिक 3 वर्गमुळात 2. आता ह्यातला आपला T1 आहे 3, T2 आहे 3 अधिक वर्गमुळात 2, T3 आहे 3 अधिक 2 वर्गमुळात 2 आणि T4 आहे 3 अधिक 3 वर्गमुळात 2. आता इथे बघा T2 मायनस T1. T2 आहे आपला 3 अधिक वर्गमुळात 2 वजा T1 आहे 3. आता इथं हे 3 अधिक आहे, हे वजा आहे, हे एकमेकाला जाईल. ह्यांचं उत्तर राहील फक्त वर्गमुळात 2. त्याच्यानंतर T3 वजा T2 बरोबर T3 आहे आपला 3 अधिक 2 वर्गमुळात 2 वजा T2 आहे 3 अधिक वर्गमुळात 2. आता इथं बघा हे अधिक 3 हे वजा 3 एकमेकांना निघून जाईल. आणि इथं सुद्धा मी मागच्या व्हिडिओमध्ये सांगितलं जिथं कोण नसतं तिथं 1 असतो. जेव्हा इथं सुद्धा एखादं अंक नसतो तेव्हा किती असतो? 1 असतो आणि हा 2. मग ह्या 2मधून 1 जर आपण मायनस केले तर किती येतील? 1च येतील. म्हणजे इथं सुद्धा वर्गमुळात 2 शिल्लक राहील. आता T4 वजा T3. T4 आहे 3 अधिक 3 वर्गमुळात 2 वजा T3 आहे 3 अधिक 2 वर्गमुळात 2. मग हे 3 आणि हे 3 एकमेकांना निघून जाईल. इथं सुद्धा ह्याचे पूर्ण चिन्ह चेंज होणार. त्यामुळं इथं सुद्धा हे 3मधून 2 गेले 1 राहील. म्हणजे इथं सुद्धा वर्गमुळात 2च येईल. म्हणजे प्रत्येकाचा आन्सर म्हणजे फरक काय आलेला आहे? वर्गमुळात 2च आलेला आहे. त्याच्यामुळं ही सुद्धा अंकगणिती श्रेणी आहे. आता एक शेवटचं एक्झाम्पल घेऊया. 127 132 137. आता यात आपला T1 येईल 127, T2 येईल 132, T3 येईल 137. आता इथं T2 वजा T1. T2 आहे 132 वजा T1 आहे 127.
132मधनं 127 गेले, राहिले 5. त्याच्यानंतर T3 वजा T2. T3 आहे 137 वजा T2 आहे 132. इथंसुद्धा 5चाच फरक आहे. त्याच्यामुळं आता इथं ही दोन्ही पदं काय निघालेली आहेत, म्हणजे दोघांचंही डिफरन्स आहे तो किती निघालेला आहे, 5 निघालेला आहे. त्यामुळं हे सुद्धा अंकगणितीय श्रेणी आहे. आता आपण या व्हिडिओमध्ये पहिलं पद T1 T2 हे शिकलेलो आहोत, डिफरन्स काढायला शिकलेलो आहोत. पुढच्या व्हिडिओमध्ये आपण पहिलं पद आणि सामान्य पद असेल तर अंकगणितीय श्रेणी कशी काढायची ते बघणार आहोत.